मित्रांनो आज निमसोड जे नामांकित मैदान झालं त्या मैदानाचा 1 नंबरचा मान मिळवला आहे. बकासूरनं आपल्या पाठीमागे आहे आणि ह्या मैदानाचा आणि बकासूरचा एक इतिहास झालाय की ज्या वेळेस आलाय त्यावेळेस काहीतरी करून गेलाय आणि 1 नंबर बरेचसे या मैदानात झाले. फौजी आहेत आपल्यासोबत, कायम बकासूर सोबत असतात किंवा ऋषिकेश आहेत, कारण त्यांचंही 2 शब्द घेतले पाहिजे कारण भरपूर कष्ट करतात. आता मोहिल शेठ असतील किंवा मामा यांच्या बऱ्याच मुलाखत झाल्या त्या, पण जे बकासूरच्या पाठीमागे कष्ट करणारे कॅमेऱ्याच्या पाठीमागे असतात त्यांचं 2 शब्द घेणं महत्त्वाचं आहे. फौजी, आता तुमचा परिचय तर सांगायची गरज नाही, पण नवीन मुलांना आत्ता परत परिचय सांगा. माझं नाव विनोद खिलारे. फौजी फूड कॉर्नर आपलं दालचारायचं हॉटेल असते मैदानामध्ये, प्रत्येक मैदानामध्ये हॉटेल असते आणि बकासूरमुळे आपण हॉटेल सुरू केले हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि बकासूरनं आज 1 नंबर केला, खूप आनंद आहे. हॅट्रिक झाली आज, 3रं पर्व आहे. यात्रेचं मैदान असते, नामांकित मैदान असते, त्याचा 3ऱ्या लगातार 1 नंबर केलाय. खूप आनंद आहे. आता तुमचं आणि बकासूरचं एक वेगळं नातं आहे. आता बऱ्याच तुम्ही रिटायर व्हायच्या आधी पण मैदान व्हायचा, आज बकासूरसाठी याचा आणि आता बिझनेस चालू केलाय, त्याच्या नावाचं टी शर्ट किंवा बॅनर तुमच्या इथं असतात, त्याचा आशीर्वाद तुम्हालाही कुठेतरी भेटलाय. नाही, त्याला बघून आपण मैदान, आपल्याला काही नाद नव्हता पहिल्यापासून, त्याला बघून आपल्याला नाद लागला आणि फौजमध्ये असताना तो मैदानात होता म्हणून आपण मैदानावर गेलो. त्याला बघायला गेल्यामुळे आपल्याला आयडिया आली हॉटेलची आणि त्याच्यामुळे आपल्याला आता प्रसिद्धी पण मिळते आणि त्याचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. बघा मित्रांनो, असं बकासूरनं बऱ्याच जणांना महाराष्ट्राच्या समोर आणलेला आहे, कॅमेरा पुढे आणलेला आहे. त्यातलेच एक मुलगा आहे ऋषी. ज्या वेळेस इकडं बकासूर गाठवतो त्यावेळेस ऋषी असतात कायम. आता ज्या वेळेस तुम्ही त्याच्यासोबत आलं त्यावेळेस नाराज कधीच केला नाही, कायम 1 नंबर केला. 1च नंबर केला, नाहीतर गुलाला तर आहे, मोकळा माघारी जात नाही बिना गोलाशिवाय ह्या फाटी. काय वाटतं त्यासोबत ज्यावेळेस जाता त्यावेळेस काय एनर्जी कसली जाणवती? पॉझिटिव्ह एनर्जी जाणवती का? जाणवती. बैला आला की सगळे म्हणते ती गुलाल तर फिक्स आहे, तर आम्ही पण म्हणतो फिक्स गुलाल आहे. आम्हाला माहित आहे ह्या फाटी बैल मोकळा माघारी जात नाही बिना गुलालाच, असा विषय. आणि झालेलं काय माहिती आहे का, आता बरेच दिवस प्रेक्षक या जोडीची वाट बघत होते फौजी, आणि ती प्रेक्षकांची लाडकी जोडी आज पळाली. हो, ह्या जोडीचा गुलाला तुटलेला नाही आणि जोडीची गती लय लागते, लय गॅस लागतो गाडीला. आम्हाला कालच माहित होतं ही गाडी पळणार आहे, आम्हाला माहित होतं गुलाल तर 100% भेटणार. आणि बरेच दिवस झाले गुलालात नव्हता बैल, 2-3 मैदान झाली. माणसांना वाटतं थोडासा बैल कमी आला, पण बैल अजून भरपूर पळणार आहे. ज्या वेळेस त्याला बैल पुरल त्यावेळेस 100% गुलालमध्ये राहणार आणि तेवढीच अपेक्षा करतो त्याच्याकडनं कसली अपेक्षा तर राहिली नाही. गुलाल आणि असाच पळताना आपल्याला फक्त दिसला पाहिजे एवढीच अपेक्षा त्याच्याकडून. आणि गुलाल 10 नंबरचा जरी भेटला तरी आपल्याला एवढाच आनंद आणि 1 नंबर झाला तरी तेवढाच आनंद, कारण त्यानं कमवलंय तेवढं आणि त्यानं कुठलीच अपेक्षा आपली अपुरी ठेवली नाही. बकासूरचं एक वैशिष्ट्य जाणवलंय मला, कारण बऱ्याच मुलाखती घेतली आता त्याच्या. ज्यावेळेस आता प्रेक्षकांनी, मी बऱ्याच जणांना विचारलं आज काय घडेल, प्रेक्षकांनी सांगितलेलं आज की 1 नंबर फिक्स आहे बकासूरचा. त्यानं प्रेक्षकाची मन कधी अशी दुखावली नाही ती. ज्यावेळेस प्रेक्षकांची इच्छा आहे की 1 नंबर करावं त्यावेळेस केला. बरोबर, कारण तो आता पळतोय, तो आपल्या प्रेक्षकांसाठीच पळतोय आणि त्याला पण माहिती आहे बाबा त्याच्या प्रेक्षकांच्या किती अपेक्षा आहेत आपल्याकडून, आणि तो त्या आपल्या अपेक्षावर पूर्णपणे 100% उतरतो आणि प्रेक्षकांसाठीच पळतोय. आता गोटच्या सर्जाविषयी काय सांगता? गोडचा सर्जा तर रॉकेट म्हणलंय ना मोरे सरकारांनी, त्याच्यात काय वावगं ठरणार नाही. रॉकेट म्हणजे रॉकेटच आहे ते. ही गाडी पळते म्हणजे 1च नंबर करते आणि ज्या वेळेस पाहिली तर 99% 1च नंबर केलाय गाडीने. आणि अजून पण गाडी बघा आपल्याला भेटेल बऱ्याच मैदानात आता. कारण आपण शुभेच्छा करूया बकासूरला की असाच कायम गुलालात राहील, कारण प्रेक्षकांचा हे आशीर्वाद भरपूर आहे बकासूरला. कारण आज बकासूर सोबत जो पळाला शर्यत क्षेत्रातलं रॉकेट त्याला मानलं जातं, कारण त्याचं स्पीड पण तसंच आहे. आणि आज ज्यावेळेस ही जोडी पाहिलेली आहे त्यावेळेस वेगळा इतिहास घडलेला आहे. ड्रायव्हर आहेत विजू ड्रायव्हर शेठ जे आहेत त्यांना विचारूया. आता ही जोडी ज्यावेळेस एका जोट्यात आली काहीतरी वेगळा इतिहास केलेला आहे ना. आता वेगळा इतिहास केला म्हणजे गेल्या वर्षी पण आम्ही या मैदानामध्ये इथंच 1 नंबर केला, आज पण आम्ही इथंच 1 नंबर केला. आणि जेव्हा ही जोडी एका जोट्यात आले त्या टायमाला आम्ही गुलाल घेतलेला आहे सर. आता बऱ्याच जणांची इच्छा होती भरपूर दिवसापासून की ही जोडी एकत्र यावी, आणि आज चांगला मोका किंवा चांगलं मैदान पारदर्शक तुम्ही काढलं आणि त्या मैदानात आली. कारण काय होतं माहिती आहे का, आता बरीच मैदान होती ती
काय झालं, कमेंट सेक्शन मध्ये पण आम्हाला बरेच येत होत्या, कमेंट्स येत होत्या की बकासूर आणि सर्जा कधी पळवणार. पण कुठेतरी योग जुळत नव्हता. आमचे पहिरे झालेले होते, त्यांचेही झालेले होते. आणि ते म्हणतात ना की जोपर्यंत ते काळ वेळ एकत्र जुळत नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट होत नाही. तसं आज आमचा अचानक काल पहिरा झाला आणि आज आम्ही इकडं एक नंबर केला. आता कायम बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळेस इतिहासात नाव घेतलं जाणार सर्जाचं, त्यावेळेस कायम तोंडाला निकाल पुढे घेणारा बैल म्हणून त्याचं नाव होणार आहे. नाही, तोंडाला निकाल हावरा घेतो, बैल निकालाला हावराच आहे. तो जशी निकाल रेषा बघतो तसा त्याचा स्पीड वाढवतो. त्याच्यामुळे त्याचं नाव हे अजमर राहणारच. कारण त्याने कमी कालावधीत स्वतःचं नाव केलेलं आहे. नाही, त्यांनी कमी कालावधीमध्ये स्वतःचं नाव केलं आणि त्याचं तर केलं पण त्याच्याबरोबर आज आमच्या मालकांची नावं त्यांनी केली. बरोबर. की एखादं मूल पण वडिलांचं नाव एवढं रोशन करत नाही, एवढं रोशन त्याने आज आमचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात केलेलं आहे. की घोटचा सर्जा बोललं तर त्याच्या मागे मालकांची नावं, त्याची ज्यांनी घडवणावळ घडवली त्याचं नाव हे आजमराने घेतलं जातं ना. मित्रांनो, घडवणारा पण महत्वाचा आहे. कारण काय होतंय, बैल जर चांगला घडवायचा असेल, चांगला त्याला गुरु लागतो आणि गुरु ज्यावेळेस चांगला होतो त्यावेळेस 100% शिष्य चांगला घडत असतो. गुरु आहेत विजू ड्रायव्हर दर्जा आहे. आज तुमच्या गावचं नाव किंवा तुमचं नाव किंवा शेडीचं नाव महाराष्ट्रावर पोहोचवलं त्यानं. हो, पोचवलंय. पहिला त्याच्या स्वतःच्या पळाच्या जोरावर पोचवलंय. त्याच्या ट्रेनिंग दिलं तसं त्यानं काम करून दाखवलं आणि सगळं देशात नाव त्यानं पोचवलंय. आता बरेच जण बैल घ्यायला लागली सर्जाला बघून किंवा मथुरला किंवा आपल्या बकासूरला बघून. आणि सगळ्यांना असं वाटतं की जसा विजू ड्रायव्हरने त्याला घडवला तसा आम्हीही घडवीन. नाही, प्रयत्न करायला काय हरकत नाही, घडेल तसा. पण प्रयत्न करायला लागतं. पहिलवानकीला प्रॅक्टिस लागतं, खुराक लागल आणि सराव देऊन तो बैल बाबा त्या ह्याचा तयार होईल का ते बी बघायला पाहिजे. त्याला शाळेत गेल्यानंतर मुलगा कसं बाबा की ही अभ्यास करते का नाही करते याकडं ते करून घ्यायला लागेल तर 100% घडेल. आणि मुळात म्हणजे काय होते, वासरं बऱ्याच सगळ्यांचीच पळतात पण ते आदतमध्ये जास्त पळाल्यामुळं काय घोटाळा होतोय. परत मग दात लावल्यानंतर रिवर्स पळतात. थोडीशी आदतमध्ये बैलगाडीवाल्याने बी कमी काढली पाहिजे. ते बघून 21-25 दिवसानं काढा तुम्ही भविष्य पुढे 20 आणि 15-20 महिन्याच्या पुढे वासरं निघाय पाहिजे. 10-11 महिन्याच्या पळविण्यानं वासरं वर्षात यांची बाद होते. परत नवीन आणायची, परत तीच तमाशा उभा राहणार. एक घडवा कोणाकडे बी घडू द्या, एक घडवा असा घडवा एक्का की तो महाराष्ट्राला नाद लावणारा असावा, वेळ लावाय पाहिजे. आणि तुम्ही घडवून दाखवला. आणि मी घडवून दाखवला, शेटला तोंडानं शब्द देऊन मी घडवून दिलाय. म्हातारपणे एक बैल देईन, ते तुम्हाला बैल लावावे लागतील. शेट त्याला बैल लावतोय अजून. शेट आता त्यांनी घडवला पण महत्वाचं आहे नियोजन. नियोजन पण तुम्ही असं करताय की परफेक्ट नियोजन म्हणायला लागेल. विजूकडे ज्या टायमाला विजू आणि मी आज आमची ही 25 वर्षाची मैत्री आहे दोघांची. काय काही भावाभावांची भांडणं आमची काय चालूच असतात आणि ती आता दरच पण असतात. नाही, पहिल्यापासून पट्टाणला झाली माझी, मोठ्या सर्जाला झाली, छोट्या सर्जाला, ती काय भाऊ चालतच की. उंबऱ्याला उंबराचा आता हा राजा, थोडासा आज तंड राजा राहिला. मोठा झाला, त्याला मुलगी झाली. ज्या टायमाला आम्ही नातकराला विजय बरोबर आलो त्या टायमाला राजा लहान होता. आम्ही त्याला स्वतः मैदानाला घेऊन यायचो. पेडगावच्या मैदानाला तर राजा आमच्या बरोबर हमेशाच असायचा. पण कुठेतरी आमच्या मैत्रीचे संबंध होते आणि आम्ही लेंगऱ्याच्या अर्जुन बरोबर आमची मोठ्या सर्जाची शर्यत होती. त्या टायमाला विजू मला जवळजवळ 2 वर्षांनी भेटला होता. कारण सर्जा त्याच्याकडे होता पण मला भेटत नव्हता. त्या टायमाला मला त्याने शब्द दिला होता की म्हातारपणी तुम्हाला एक असा बैल देईन की त्याला बैल लावायची ताकद ठेवायला लागेल. आणि तो शब्द त्याने त्याचा खरा करून दाखवला. बघा मित्रांनो, असा कॉन्फिडन्स पाहिजे. कारण बैल घडवायचं म्हणलं तर शर्यतीचं सोपी गोष्ट नाही, बऱ्याच अडचणी येते त्या. आता शेवटचा प्रश्न ड्रायव्हर तुम्हाला विचारलो. आता बैल बरीच मोठ्या मापाची होऊन गेली किंवा आता सध्या पण आहेत मध्यम मापाचा, पण काहीतरी वेगळं त्याने केलंय शर्यत क्षेत्रात. कारण या मापाची बैल पळतीलच असं नाही. बरेच आता जाऊन म्हणतात काय मोठा पल्ला पाहिजे, बैल हत्तीगत पाहिजे किंवा काय, पण त्याने सगळे रेकॉर्ड तोडून टाकले. काय झालंय माहिती आहे का, आता रान कमी झालंय. बैल जाग्यापासून जाग्यापर्यंत पळायला पाहिजे. सुट्टी ते निकाल बाहेर पडूस तर बैल पळालाच पाहिजे. तसा बैल तयार केला पाहिजे तुम्ही. कारण का पहिलं 1000-1200 फूट रनिंग होतं, आता 700 फूट झालं. म्हणजे स्टार्ट जाग्यापासून बैला. बरं आता पट्टीची बदल सगळ्या संघ सुटले, त्या निकालात सुद्धा सगळ्या घासाघिशीत बैला आहेत त्या. मग तिथं आपला बैल गाडी मारणारा असावा. मग तोंड काढून बैल हे तयार झाला बघा पळणारा, निकालात गाडी मारणारा असा तयार केला पाहिजे. कोणीही करू, कोणाकडे बी होते. ऍक्च्युली माझ्याकडे व्हावं ही नाही अपेक्षा, कोणाकडेही मारायला, पण तसा बैल झाला पाहिजे आणि त्याचा आदर्श ठेवला पाहिजे लोकांनी.
आणि हे पुढच्या पिढीला बी आदर्श राहणार की यांच्याकडे एक बैल पळत होता बाबा गोटकरांच्याकडे. बघा मित्रांनो, बैल असा घडत असतो, त्याला नुसतं चारा पाणी घालाय नाही तर गुरु चांगला लागतो. आपण शुभेच्छा करूया शेडजीसनी किंवा विजू ड्रायव्हरांना की असाच कायम दावणीला बैल घडतील. धन्यवाद.